तर ही रेसिपी होते संध्याकाळची मेनू होता. तर त्यासाठी मी सर्वात प्रथम थोडंसं बेसन भाजीसाठी मिरची भाजीसाठी बेसन थोडंसं घट्टसर मळून ठेवलेलं आहे. मिरची घेतलेली आहे भाजीसाठी. मसाला भात फोडणीत टाकून घेतलेले संध्याकाळच्या जेवणासाठी. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही मसाला भात कसं करता ते सांगायला विसरू नका. माझं सध्या मटारचा सीझन आहे, तर मटार घालून चांगला मसाला भात केलेला आहे. तर सध्या इकडं साईडला मी मिरची भजी घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मिरची भजी करण्यात जे काही लांबट जे काही मिरची तर ते आतून चांगले कापून घ्यायचे आणि बेसनमध्ये बुडून चांगलं तेलामध्ये सोडून द्यायचे. तुम्ही मिरची भजी कशी करता कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा तर बघू शकता माझी मिरची भजी तुम्हाला थोडी दाखवत आहे. तर किती छान असे फुगलेले टम असे फुगून जातात. तर बॅटरमध्ये सोडा टाकायला विसरू नका. तर सोडा जर तुम्हाला सोडा टाकायला आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं गरम तेल 1 चमचा त्यावर टाकू शकता. त्याच्याने पण मिरची भजी चांगले फुगतात. तर आता मिरची भजी करून झाले तर मी साईडला चपाती करायला घेतलेली. चपाती मिरची भजी तिकडे सगळं मेनू तयार आहे. तर तुम्हाला मिरची भजी दाखवते मी किती छान फुगलेलं आहे. तुम्ही खायला पण 1 नंबर टेस्टी अशा प्रकारे